डिबेंचर रक्कम कपाती विरोधात दूध संस्था प्रतिनिधी आक्रमक. कोल्हापूर गोकुळ दूध संघावर धडक मोर्चा. विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक आंदोलनात सहभागी. गोकुळ विरोधात दूध संस्था प्रतिनिधींसह दूध उत्पादकही आक्रमक. गाई म्हशी घेऊन गोकुळच्या कार्यालयात शिरण्याचा आंदोलकांचा प्रयत्न. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, धक्काबुक्की. नागपुरात जनशक्ती विदर्भ कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्यांचा मोर्चा. थकीत पगाराच्या मागणीसाठी मोरारजी टेक्सटाईल कंपनीचे कर्मचारी आक्रमक. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. अमरावतीत महाराष्ट्र जलप्राधिकरण कार्यालयात कंत्राटदारांसाठी या आंदोलन. 22 कोटी रुपये थकल्याचा आरोप करत कंत्राटदार आक्रमक. थकीत रक्कम न दिल्यास उद्यापासून अमरावती जिल्ह्याचा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मवियाचं आंदोलन. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याची आंदोलकांची मागणी. पाचोऱ्यातील जारगाव चौफुलीवर कार्यकर्त्यांचं आंदोलन. नागपूर रेल्वे डीआरएम कार्यालयाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. कंत्राटी कामगारांचं शोषण होत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचं आंदोलन. डीआरएम कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. नवी मुंबईतील सानपाड्यात विविध नागरी समस्यांसाठी मनसेचं बोंबा मारो मोर्चा. मनसे नेते गजानन काळे यांच्या नेतृत्वात पालिकेच्या तुर्भे वॉर्ड ऑफिस कार्यालयावर मोर्चा धडकला. लातूरमध्ये शेतकरी संघटनेच्या वतीनं सोयाबीन पेटवून देत निषेध व्यक्त. सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर असल्यानं शेतकरी आक्रमक. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून शासन निर्णयाची होळी. शेतकऱ्यांच्या फसव्या मदत पॅकेजचा निषेध. शेतकऱ्यांना योग्य मदत न दिल्यास संघटनेकडून राज्यभर आंदोलनाचा इशारा. बीडमध्ये उद्या मंत्री छगन भुजबळांची ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी महाएल्गार सभा. शहराच्या विविध भागात सभेचे बॅनरवर ओबीसी नेत्यांसोबत लक्ष्मण हाकेंचाही फोटो. बीडमधील उद्याच्या ओबीसी महाएल्गार सभेला येणाऱ्या वाहनांना टोल माफी करा. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र. पुण्यातील भोरचे आमदार शंकर मांडेकर यांची रात्रीच्या वेळी लव्हेरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट. एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नाही. मांडेकर यांच्याकडून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याची कानउघडणी. जळगावच्या अंमळनेरमध्ये उन्मेष पाटील यांच्याकडून प्रांताधिकाऱ्यांसमोरच संताप व्यक्त. नुकसान भरपाई संदर्भात अंमळनेर तालुक्याचा परिशिष्ट अ मध्ये समावेश करण्याची मागणी. साताऱ्याच्या सासपडे अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवलं जाणार. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आर्याच्या कुटुंबियांची घेतली भेट. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये मंत्र्यांच्या दौऱ्यात पोलीस अधिकारी कॉन्स्टेबलमध्ये बाचाबाची. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी अधिकाऱ्यांचा गोंधळ. सिम्बॉयसिस महाविद्यालयाबाहेर पायलट कार ताफ्यात लावण्यावरून वाद. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक. पुणे विद्यापीठानं 20% परीक्षा शुल्क वाढवल्यानंतर परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात अभाविपचं आंदोलन. परीक्षा शुल्क माफीच्या मागणीसाठी आंदोलन. ठाण्यात शाळा तोडून पाण्याची टाकी उभारण्यास स्थानिकांचा विरोध. पालिकेसमोरच विद्यार्थ्यांचं आंदोलन. पुण्याच्या शिरूरमध्ये तारण ठेवलेलं सोनं पुन्हा मिळवण्यासाठी शेतकरी आक्रमक. पिंपरखेडमधील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेसमोर शेतकऱ्यांचं आंदोलन. 4 वर्षांनंतरही शेतकऱ्यांना बँकेत तारण ठेवलेलं सोनं परत मिळालं नसल्यानं शेतकरी आक्रमक. परभणीतील शासकीय कार्यालयात नियमबाह्य पद्धतीनं लावलेल्या एसी विरोधात मनसे आक्रमक. मनसेच्या आंदोलनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं एसी काढून टाकले. येवल्याच्या विसापूरमधील ग्रामस्थ सर्जेराव सखाराम भड यांचं पंचायत समितीसमोर आमरण उपोषण. ग्रामपंचायतीतील घरकुल घोटाळा, अतिक्रमण तसंच भ्रष्टाचाराविरोधात उपोषण. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नाही, सखाराम भड यांचा निर्धार. अहिल्यानगर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांकडून दुकानांवर भगव्या रंगाचे झेंडे. दिवाळीत हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी, शहरातील काही व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया. चिपळूणमधील वाशिष्ठी डेअरी उद्योग समूहाच्या वतीनं संलग्न दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर. निर्णयानुसार 542 शेतकऱ्यांना 48,65,754 रुपयांचा बोनस वितरित केला जाणार.
जालन्यातील 4,49,282 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण। अंबडमध्ये सर्वाधिक 93,129 हेक्टरवरील पिकांचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडे 421 कोटी रुपये मदतीचा प्रस्ताव सादर। परभणीत बाजारात सोयाबीनला 3,700 रुपयांचा दर। आधी अतिवृष्टीमुळे नुकसान आणि आता सोयाबीनला योग्य भाव नाही। दिवाळी साजरी कशी करणार? शेतकऱ्यांसमोर प्रश्न। जालन्याच्या भोकरदनच्या पिंपळगावमध्ये शेतकऱ्यानं 1 एकरावरील चिकूच्या बागेवर फिरवली कुऱ्हाड। महागड्या औषधांची फवारणी करूनही लागवडीचा खर्च निघत नसल्यानं शेतकऱ्यांचा संताप। सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईची मदत देण्यास सुरुवात। मंत्री नितेश राणेंकडून ऑनलाईन बैठकीत आढावा। 42,000 पात्र शेतकऱ्यांना 90 कोटी रुपये पीक विमा रक्कम देण्यास सुरुवात। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील शेटफळ इथे शिवार फेरीचं आयोजन। महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी कट्टा ग्रुपकडून उपक्रम। केळी लागवडी संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन। जालन्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर। 983 हेक्टरवरील नुकसानासाठी 83 कोटी 84 लाखांची मदत जाहीर। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून पूरग्रस्तांना 10 लाख रुपयांची मदत। मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश देण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये 267 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना किराणा किटचं वाटप। दिवाळी निमित्तानं जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून फराळ, किराणा आणि पेरणीसाठी लागणाऱ्या किटचं वाटप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून साताऱ्यातील दरे गावात 3,000 स्ट्रॉबेरी रोपांची लागवड। एकनाथ शिंदे सकाळपासूनच शेतीच्या कामात रमले। गावात आल्यानंतर आपोआप हातपाय शेतीकडे वळतात। शिंदेंची प्रतिक्रिया। पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाचे कलाकार शिर्डीत साईचरणी नतमस्तक। दिग्दर्शक महेश मांजरेकरांसह सिनेमातील कलाकारांनी साईंचं घेतलं दर्शन। 31 ऑक्टोबरला सिनेमा होणार रिलीज। शिर्डीत शिव महापुराण कथेची सांगता। राजकीय वैर विसरून शालिनी विखे पाटील आणि स्नेहलता कोल्हे यांनी खेळली फुगडी। सहकारी संस्थांच्या निवडणुकीत कोल्हे आणि विखे यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता। साताऱ्याच्या कराड तहसील कार्यालयात सैनिक दरबार संपन्न। आजी सैनिकांच्या समस्यांचं निराकरण। प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, सैनिक फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत कदम उपस्थित। भंडारा जिल्हा परिषद कार्यालयातील उमेद स्टॉलच्या माध्यमातून महिलांना रोजगार। स्टॉलमध्ये ठेवलेल्या महिला बचत गटांच्या उत्पादनांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात तब्बल 8,000 रुपयांची घसरण तर सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ। गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढउतार। जळगावच्या सराफा बाजारात चांदीचा तुटवडा। 3 दिवसांपासून ग्राहकांकडून येणारं बुकिंग व्यावसायिकांनी बंद केलं होतं। गुंतवणूक वाढल्यानं चांदीचा तुटवडा। व्यावसायिकांची माहिती। पुण्यात दिवाळी खरेदीसाठी पुणेकरांची झुंबड। बाजारपेठा हाऊसफुल झाल्यानं मध्यवर्ती भागात वाहतुकीचा खोळंबा। चंद्रपुरात 69व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्तानं भव्य रॅली। हजारोंच्या संख्येनं अनुयायी मिरवणुकीत सहभागी। मिरवणुकीनंतर दीक्षाभूमीवर सामूहिक बुद्ध वंदना। पुण्यातील भोर नगरपालिकेची प्लास्टिक विरोधात मोहीम। प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्या वापराव्या, पालिकेचं नागरिकांना आवाहन। परभणीच्या पूर्णा शहरात पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी। TV9 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर पालिकेकडून पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू। बीडच्या केजमध्ये रास्ता रोको दरम्यान एसटी बसेसची तोडफोड केल्याचं प्रकरण। तोडफोड प्रकरणी केज पोलीस ठाण्यात 5 वेगवेगळे गुन्हे दाखल। रास्ता रोको केल्याप्रकरणी 300 आंदोलकांवरही गुन्हा दाखल। अलिबागमध्ये आरसीएफ प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलन प्रकरणी कारवाई। आमदार महेंद्र दळवींसह 200 जणांवर गुन्हा दाखल। अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलीचा स्कूल बस चालकाकडून विनयभंग। तोफखाना पोलिसात विनयभंग आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल। स्कूल बस चालक बाळू वैरागर पोलिसांच्या ताब्यात। भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार। मुलीच्या तक्रारीवरून आरोपी मुनेश्वर देऊळकरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। हिंगोलीत 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न। आखाडा बाळोपर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल। आरोपी शिक्षकाचा शोध सुरू। नागपूरच्या इमामवाडामधील जाट तरोडीत एकाची हत्या। या प्रकरणी पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात। पैशाच्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती। पोलीस ऑनलाईन खरेदीत एसी ऐवजी निघाला कचरा। अमेझॉनकडून फसवणूक झाल्याचा आरोप। कळमनुरीतील ग्राहकाची तक्रार दाखल।
यवतमाळच्या महागावमधील नगरवाडीत गुन्हे शाखेच्या पथकाची गांजाच्या शेतीवर धाड. कारवाईत 37 किलो गांजाची झाडं जप्त करत गजानन मेटकर नावाच्या शेतकऱ्याला अटक. भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील पिंपळगाव परिसरात 2 शिवशाही बसचा अपघात. नागपूरहून साकोलीकडे जाणाऱ्या शिवशाही बसचा अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही. लातूर जिल्ह्यातील धसवाडीमध्ये एकाच रात्री 5 ठिकाणी घरफोडी. 2 घरांमध्ये चोरट्यांनी 4 तोळे सोनं आणि 60,000 रोख रक्कम पळवल्याची माहिती. किनगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. कोल्हापुरातील प्रश्नांबाबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची बैठकीनंतर पालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्याकडून रस्ते कामाची पाहणी. अपेक्षित दर्जाचं काम होत नसल्यानं शहर अभियंत्यांसह उपशहर अभियंत्यांना नोटीस. बुलढाण्याच्या लोणार दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट. डस्त नोंदणी प्रक्रियेत दलालांचा हस्तक्षेप वाढल्यानं नागरिक त्रस्त. मुक्ताईनगर रावेर भुसावळ शहरातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर. दिवाळी तोंडावर असतानाही कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त.